जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमच्या मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बी फार्म करावा की MBBS करावा. बघा, तुम्ही पण जर कन्फ्युजन मध्ये असाल की बी फार्मसी करायला पाहिजे की MBBS करायला पाहिजे, तर तेच कन्फ्युजन दूर करण्यास मी मदत करणार आहे. त्यामध्ये मग आपण दोन्हींची एलिजिबिलिटी बघणार आहोत, फी बघणार आहोत, स्कोप बघणार आहोत की कसा असतो, आणि सगळ्यात शेवटी सॅलरी पण बघणार आहोत की दोन्ही कोर्सेस नंतर तुम्हाला किती सॅलरी मिळते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, बी फार्मसी जो आहे तर तो एक 4 वर्षांचा कोर्स आहे बी फार्मसी. त्यामध्ये तुम्हाला जे मेडिसिन विषयी जे पण सब्जेक्ट असतात ते तुम्हाला शिकवलं जातं. त्याची जी प्रोसेस असते, मेथड असते किंवा ते प्रिपरेशन वगैरे असतं, तर ते तुम्हाला इथे शिकवलं जातं बी फार्मसीमध्ये. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर MBBS बघितलं तर MBBS बघा, बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी हा एक 5.5 वर्षांचा कोर्स असतो. डबल डिग्री कोर्स याला म्हटलं जातं. याच्यामध्ये जर बघा, तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं असेल भारतामध्ये, तर तुमच्याकडे MBBS डिग्री असणं गरजेचं असतं. बघा, हा जो आहे फार्मास्युटिकल कंपनी विषयी त्याच्याविषयी काम करतो. म्हणजे जर तुम्हाला फार्मसी विषयी म्हणजे जे पण औषधं वगैरे बनतात, तर त्याच्याविषयी जर आवड असेल तर तुम्ही बी फार्मसी करू शकता. आणि जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्ही MBBS हा कोर्स करू शकता. हा 5.5 वर्षांचा असतो आणि हा 4 वर्षांचा असतो. त्यानंतर बघा, एलिजिबिलिटी जर बघितली तर बी फार्मसीसाठी तुम्ही 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं. प्लस तुम्ही एंट्रन्स एक्झाम पण दिलेली पाहिजे याच्यासाठी. आणि MBBS जर बघितलं तर हे पण तुम्ही 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं. पण इथे ती जी एंट्रन्स एक्झाम आहे ती नीट असते. बघा, नीट एंट्रन्स एक्झाम जी आहे ती पास पाहिजे, तरच तुम्ही MBBS ला जाऊ शकता. त्यानंतर बघा, फी जी असते कॉलेजवरती डिपेंड करते की तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये जाताय. पण एक ॲव्हरेज जर फी बघितली तर बी फार्मसीसाठी 40,000 पासून ते 1,20,000 पर्यंत तुम्हाला पर इयर साठी द्यावी लागू शकते, एवढी पर इयर साठी. त्यानंतर MBBS ची जी असते ती खूप जास्ती असते. म्हणजे याचं ॲव्हरेज जे असतं 80,000 पासून ते 5 किंवा 7 लाखांपर्यंत तुम्हाला पर इयरला द्यावी लागू शकते. त्यानंतर जर स्कोप बघितला तर बघा, बी फार्मसी नंतर जसं मी सांगितलं की तुम्ही फार्मास्युटिकल ज्या कंपन्या असतात त्याच्यामध्ये काम करू शकता. नाहीतर जर हायर स्टडी करायची असेल तर तुम्ही फार्मसी असेल किंवा फार्म डी असेल तर हे पण करू शकता, किंवा तुम्ही फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये किंवा फार्मासिस्ट असेल तर ते काम तुम्ही करू शकता. केमिस्ट वगैरे असतं ते पण तुम्ही करू शकता. तुमच्याकडे लायसन्स येऊन जातं फार्मसीसाठी. त्यानंतर MBBS नंतर तुम्ही जसं की बघा, तुम्ही जॉब पण करू शकता ॲज अ डॉक्टर. प्रायव्हेट हॉस्पिटल असेल किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल तिथे तुम्ही डॉक्टर होऊ शकता. आणि जर तुम्हाला हायर स्टडीसाठी जायचं असेल तर तुम्ही MS असेल, MD असेल, MBA असेल तर हे पण करू शकता. जास्तीत तर जे आहेत ते MD साठी जात असतात, स्पेशलायझेशन करण्यासाठी वेगवेगळ्या ह्याच्यात. MD पण तुम्ही करू शकता. त्यानंतर सॅलरी असते बघा, सॅलरी डिपेंड करते तुमच्या स्किल आणि नॉलेजवरती. पण जर एक ॲव्हरेज जर सॅलरी काढली तर बी फार्मसाठी असते 4 ते 7 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळत असतं पर इयरसाठी. त्यानंतर MBBS जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 6 ते 20 लाखांचं पॅकेज पर इयरसाठी मिळत असतं. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकता. मी ते पण नेहमी रिप्लाय देत असतो.